नमस्कार. संपूर्ण समृद्धीमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं स्वागत आहे. आजचा विषय अंतिम सराव, आयुष्यभराच्या सवयी मजबूत करणे. आपण अंतिम टप्प्यात आहोत. यानंतर फक्त एकच दिवस उरला आहे. आजचा दिवस अशा सवयी पक्क्या करण्याचा आहे ज्या तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडतील. आजचा दिवस म्हणजे तुमच्या संपत्ती व्यवस्थापन प्रणालीशी, वेल्थ ऑपरेटिंग सिस्टम, कायमस्वरूपी बांधील राहण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. विज्ञान स्पष्टीकरण. संशोधनानुसार असे दिसून आले आहे की जर तुम्ही नवीन सवयींचे सातत्याने पालन केले तर 90व्या दिवसापर्यंत त्या बऱ्याच अंशी कायमस्वरूपी बनतात. मात्र 90 ते 180 दिवसांच्या दरम्यानचा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण योग्य नियोजन नसल्यास तुम्ही पुन्हा जुन्या सवयींकडे वळण्याची शक्यता असते. लक्षात असू द्या की हा दिवस योग्य नियोजनाद्वारे ती देखभाल योजना तयार करण्यासाठी आहे. कार्यपद्धती, कृतीचे टप्पे. 1. निश्चित करा तुमचा दैनंदिन सराव. कोणत्या गोष्टींशी तडजोड करायची नाही, दररोज कोणत्या वेळी, तुम्ही त्याचे रक्षण कसे कराल. 2. वेळापत्रक, साप्ताहिक, मासिक आणि त्रैमासिक सरावांचे नियोजन. 3. संकल्प करा पुढील 90 दिवस आणि त्यानंतरही या सरावांचे पालन करण्याचा. 4. दूर करा सराव सातत्याने करण्यातील अडथळे. 5. आधार, जबाबदारीची जाणीव ठेवणारी यंत्रणा, अकाउंटेबिलिटी तयार करा. तुमचा निश्चित केलेला सराव. दैनंदिन किमान 15 मिनिटे. 5 मिनिटे संपत्तीविषयक सकारात्मक संकल्प, ॲफर्मेशन आणि दृढीकरण, व्हिज्युअलायझेशन. 5 मिनिटे उत्पन्न मिळवून देणारी एक कृती. 5 मिनिटे विपुलतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे. साप्ताहिक 1 तास आर्थिक आढावा, उत्पन्नाचा मागोवा, संधींची निर्मिती, आत्मपरीक्षण. मासिक 2 तास धोरणात्मक आढावा, आवश्यक बदलांचे नियोजन, निष्पत्तीचे मोजमाप. महत्त्वाची टीप, तुमच्या पद्धती तुमच्या ओळखीमध्ये तयार करा, तुमचे वेळापत्रक नाही. मला वित्तांचे पुनरावलोकन करावे लागेल पेक्षा मी असा व्यक्ती आहे जो साप्ताहिक आर्थिक पुनरावलोकन करतो हे अधिक मजबूत आहे. आज आपण काय शिकलो? इच्छाशक्तीपेक्षा सवयी अधिक काळ टिकतात. तुमच्या कृती आता आपोआप घडतात. नवीन काही निर्माण करण्यापेक्षा ते टिकून ठेवणे सोपे असते. तुम्ही आयुष्यभर संपत्ती निर्माण करण्यास कटिबद्ध आहात. हीच आता तुमची नवीन सामान्य स्थिती आहे. धन्यवाद. शुभेच्छा. शुभम भवतु. शुभम भवतु.